त्यानंतर अनेक वर्षानंतर त्या इतिहासाची पुनरावृत्ती होते. आता मात्र उमेदवार पंकजा मुंडे. पहिल्या 2 विधानसभेच्या निवडणुका आणि एक लोकसभेची निवडणूक ही मी भारतीय जनता पक्षातर्फे लढवलेली होती. आदरणीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस आम्ही बीड जिल्ह्यामध्ये सर्वजण काम करत होतो आणि त्यांच्याच आशीर्वादानं पहिल्यांदा आमदार होण्याचा मान मला मिळाला, दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळाला. लोकसभेची सुद्धा उमेदवारी स्वर्गीय मुंडे साहेबांमुळं आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या आग्रहामुळं मी लढवली. त्याच्यात दुर्दैवाने आम्हाला अपयश आलं. तरीसुद्धा गेल्या अनेक वर्षानंतर परत एकदा मुंडे साहेबांच्या ज्या वारसदार आहेत त्यांचं काम या निवडणुकीमध्ये आम्ही करणार आहे. त्यामुळं निश्चितच एक जे काही ऋण आमच्यावरती आहेत मुंडे साहेबांचे ते काही ना काही प्रमाणामध्ये आम्ही या निवडणुकीमध्ये फेडण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो. माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांकडे दौरा 3ऱ्या मतदारसंघाचा चालू आहे. काय प्रतिसाद मिळतोय, काय चर्चा होते? मी अनेक वर्षांनंतर नाही, मी माजलगावमध्ये अनेक वेळा आले, पण अनेक वर्षानंतर मी प्रकाशदादांच्या घरी आले आहे. जेव्हा ते लोकसभेला होते तेव्हा मी 17 वर्षाचे होते आणि तेव्हा त्यांच्या प्रचारात पण मी फिरत होते. त्या आठवणी आज आमच्या जाग्या झाल्या. या घरी, त्यांच्या पुण्याच्या घरी अनेक वेळा आम्ही गेलो आहे. अनेक वेळा माझं केळवण त्यांनी केलं होतं. आमच्या खूप आठवणी आहेत. पण आज त्यांच्याकडे मी एक उमेदवार म्हणून आले आणि त्यांना विनंती केली आहे की दादा तुम्ही आशीर्वाद द्या आणि तुम्ही सगळ्या टीमला कामाला लावा आणि आम्हाला प्रचंड मताने विजयी करण्यासाठी आपलं योगदान द्या. कारण आता मित्रपक्ष आहेत ते आमचे आणि मित्र आधीच होते, आता मित्रपक्ष झालेले आहेत. तर आज त्यांच्याकडे मी विनंती करायला आले. प्रचंड प्रतिसाद आहे. आपण पाहिलं काल केज, अंबेजोगाई, बीड सर्व ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद. पण ताई यापूर्वीची परिस्थिती जरा वेगळी होती, कारण यापूर्वी 5 वर्षापूर्वी जी लोकसभेची निवडणूक होती त्यावेळी इतके पक्ष आपल्यासोबत नव्हते, किंवा इतके विरोधी पक्षातले नेते आपल्यासोबत नव्हते. बदलली परिस्थिती? नक्कीच त्यांच्या प्रत्यक्ष येण्याने खूप शक्ती मिळेल. अप्रत्यक्षपणे असं आम्ही कोणी एकमेकांचा वैयक्तिक कधी द्वेष किंवा विरोध कधी केला नाही. आपल्या बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ते आपण खूप राखून आहोत. पक्ष म्हणून आपण एकमेकांविरुद्ध लढलो असलो तरी आज त्यांच्या प्रत्यक्ष रूपाने इकडे येऊन काम करण्याने नक्कीच मला असं वाटतं की शक्ती वाढेल. तर मुंडे साहेबांच्या फळीतले जे काही नेते होते ते नाराज असल्याचं पाहायला मिळते. फुलचंद कराडांनी शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्ही त्यांना मर्जीत घेत नाही असं सांगितलं जातंय, काय नाही? आता तसं तर आमच्या समोरचे उमेदवार राष्ट्रवादीतून गेलेत, त्याला काय म्हणायचं नाही. पण तुम्ही मुंडे साहेबांच्या फळीतले जे काही नेते होते त्यांना सोबत विचारात घेत नाही असं त्यांचं म्हणणं आलं. माझं म्हणणे जे आता उमेदवार आले ते राष्ट्रवादीचे आहेत, त्यांच्याकडे सत्ता असूनही ते गेले असं दोष देता येतो का कोणाला? त्यांना आता स्थान राहिलं नाही. आम्ही दोघं एकत्र राहिल्यामुळे ते काय करणार, म्हणून गेले असं वाटतं. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.